लाईट सुरू झाली तुमच्या भागातली. एकत्रित लढा उभा केला होता तुम्ही. हो. काल व्हॉट्सअपला किंवा काल वेळापत्रक आलं त्याच्यामध्ये 4च तास लाईट दिली हं, हं, असं वेळापत्रकामध्ये तरी दिसतंय. हं, हं, परंतु आमची मागणी अशी होती हं, की आज धरण 60% वाटचाल करतंय हं, हं, आणि मग एवढं असताना देखील हं, आज इतर तालुक्यामध्ये 8 तास लाईट हं, आणि करमाळ्यामध्ये फक्त 4 तास लाईटीचं वेळापत्रक आलंय. आज आम्ही कुठल्या तालुक्याला किती लाईट मिळते हे आमचा हं, वाद नव्हता. आम्ही त्याही वेळेस सांगितलं होतं की बाबा धरणग्रस्ताची लाईट ही कपात नाही केली पाहिजे उजनी बॅकवॉटरच्या लोकांची, कारण हं, त्यांची पिकं आज बघितलं तर सगळे हातातोंडाला आलेली पिकं आहेत आणि हं, अशा राजाची कृपा झाली हं, आणि आज उजनी धरण हं, जवळजवळ 50% ओलांडून 60%कडे वाटचाल करते. अशा परिस्थिती आज उजनीची आहे हं, आणि हं, तरी देखील आम्हाला आज 4 तास लाईट या ठिकाणी करतायत. परंतु वास्तविक पाहता हे दुर्दैव आहे आमचं हं, की हं, आम्हाला पुन्हा एकदा लढा उभा करावा लागेल अशा पद्धतीचं आज तरी चित्र दिसतंय आणि 4 तासाचं काहीच तुम्हाला सांगतो उपयोग नाहीये. हं, कारण हं. आम्हाला आज तरी निदान कमीत कमी 6 तास आणि हां, 8 तास तर मिळालाच पाहिजे हक्काची वीज. कारण आज पाण्याची परिस्थिती बघितली तर फार चांगली. हं, अजून 2 लोकांना विटीस धरण्याचं काम हं, हे जाणून बुजून केलं जातंय का, अशा काय बाबतीमध्ये आम्हाला थोडी शंका येते. हं, आणि फार याच्यामध्ये आम्हाला सुद्धा या ठिकाणी विशेष वाटतंय किंवा आश्चर्य वाटतंय हं, की एवढं पाणी येऊन देखील सुद्धा तुम्ही 4 तास लाईट करताय. हं, म्हणजे विनाकारण तुम्ही आमच्या कुठेही या उजनी बॅकवॉटरच्या लोकांची कुठेही दखल घेतली नाही असं देखील या ठिकाणी दिसतंय. हं, हं. तुम्ही आता एकत्रित येऊन सर्वपक्षीय नेत्यांची त्या भागातील सगळ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली होती. त्याचा फायदा होतोय असं वाटतंय का तुम्हाला? नेमकं काय? नाही, त्याच्यामध्ये तर निश्चितपणे आम्ही सर्व गटातटाचे काही कुठेही इथं राजकारण आमचं काही नव्हतं. कारण आम्ही फक्त उजनी बॅकवॉटर लोकांच्या लाईटच्या संदर्भामध्ये आम्ही एकत्रित जमलो होतो आणि अतिशय उदंड प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला हं, आणि आम्ही देखील तिथं कुठलंही राजकीय हं, सर्व जोडे बाहेर ठेवून आम्ही त्या ठिकाणी आमचा लढा देत होतो किंवा त्या ठिकाणी सगळे पत्रकार बांधव त्या ठिकाणी आले होते. हं, आमच्या भागातले सगळे जे काही मेन सगळे असे मोठे बागायतदार नेते मंडळी सुद्धा सगळे हं, आले होते आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत होता आणि हं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची खरंच अडचण आहे हं, की 2 तासामध्ये आम्ही हवालदिल झालो होतो हं, आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पाणी या ठिकाणी आलं. हं, वर प्रचंड पाऊस झाला हं, धरण हं, परिसरामध्ये आणि त्याचा फायदा असा झाला की आज धरण 50% आज ओलांडतंय हं, आणि मग हे हं, असताना सुद्धा आम्हाला पुन्हा लाईटसाठी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हं. वास्तविक पाहता तर त्याच दिवशी आम्हाला ज्या दिवशी हं. धरण प्लस मध्ये आलं हां, हां. उजनी हं, सहा हं, तारखेला त्याच दिवशी वास्तविक पाहता आम्हाला लाईट लगेच पूर्ववत करायला पाहिजे होती 8 तास. हं, पण हं, तसं न होता आज देखील रात्री आदेश आला की 4 तास लाईट. हं, हे हं, दुर्दैव आहे आमचं. हं, की आमची अजून ही विनंती आहे हं, शासनाला हं, की उजनी धरणाची पातळी अतिशय चांगल्या पद्धती आहे. हं, धरणग्रस्ताच्या आज भागामध्ये पाऊस नाहीये जेवढं हं, वरती पाऊस पडला. हं, पण हं, आज बघितलं तर करमाळा तालुका असेल, हं, जो काही सोलापूर जिल्हा असेल, आज तर त्या ठिकाणी पाऊस अजिबात कुठेही नाही. हं, पडला हं, तर थोडाफार पाऊस पडला. आज आमची पिकं हं, पुन्हा चांगल्या पाण्याला आलीत आणि मधला गॅप सगळा पडलेला. हं, अतिशय हं, आमची अवस्था वाईट आहे. म्हणजे आम्हाला लाईट खरंच 8 तास आता सुरळीत पाहिजे. हं, हं, हं. मग आता नेमकं लाईट तुम्हाला 8 तास मिळाली का 4 तास आहे? काही ठिकाणी 8 तास असल्याचं 4 समजतं. तासाची लाईट मिळाल्याचं परिपत्रक जारी झालेलं आहे. WhatsAppला आलंय आमच्या हं, त्या ह्याच्यावरती की हं, तुम्हाला 4 तास लाईट या ठिकाणी आम्हाला पुरवत झालेली. पहिली पण 3 तास लाईट होती. म्हणजे 1 तास लाईट वाढवणं हं, हे हं, किती आमच्या उजनी बॅकवॉटरच्या शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. हं, एवढं धरण प्लसमध्ये येत असताना 50% धरण असताना सुद्धा जर आम्हाला हं. लाईट मिळत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय? ओके, ओके. म्हणजे तुमचा यापुढे देखील हा लढा सुरू राहणार आहे. हा राहणारच आहे. पण काल कुठंतरी मी ते सुद्धा अजून एक ऐकलं, की हं, आमदार महोदयांनी असं काही स्टेटमेंट दिलंय, की बाबा 8 तास लाईट केली. हं, वास्तविक पाहता मग हा स्टंटबाजी चालू आहे हं, का नक्की काय चालू आहे हेच आम्हाला कळेना. की हं, आज मी पण बघितलं WhatsAppवर आमदार साहेबांचं त्या ठिकाणी नारायण पाटलाचं एक पोस्ट होती, हं, की नारायण पाटलाच्या म्हणण्याला यश आलं वगैरे आणि हं, वास्तविक पाहता तर 4 तास लाईट. हं, म्हणजे कधीही त्यांनी कुठं पाठपुरावा केलेला मी तर ऐकलं नाही. हं, हं, आणि आम्ही तरी देखील जिल्हाधिकाऱ्याला पत्रव्यवहार केलेला आहे. ते आमच्याकडे पुरावे आहेत. हं, त्यांनी कुठेही जिल्हाधिकाऱ्याला पत्रव्यवहार झालेला नाही. हं, आमदार हं, महोदय कुठेतरी विधानसभेमध्ये काहीतरी पण कुणी त्याची दखल घेतली का नाही मला माहित नाहीये. हं, वास्तविक पाहता त्यांचं हे अपयश आहे.
हम्म, की अशा हम्म, पद्धतीने नुसती स्टंटबाजी करायची हम्म, आणि करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काहीतरी उल्लू बनवायचं. हम्म, अशा पद्धतीचं काम आमदार महोदयांचं चाललेलं आहे. हम्म, निदान कमीत कमी लोकांच्या दैनंदिन गरजा, ज्या हक्काच्या गरजा आहेत, हम्म, त्या सुद्धा देण्यामध्ये आमदार महोदय कमी पडतायत. हम्म, आणि विनाकारण लोकांची काय म्हणतात त्याला चेष्टा करतायत. अशा पद्धतीची वक्तव्य बघतोय मी हम्म, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून. कलेक्टर महोदयांचा फोन आला, आबांच्या कार्याला यश आलं. मग ते यश तर आम्हाला तर काय अजून प्रत्यक्षात आलेलं दिसत नाहीये. हम्म, म्हणजे ना 4 तास लाईट आली, हम्म. ते 8 तास मग विनाकारण खोटं आश्वासन किंवा खोट्या पद्धतीचा प्रसार माध्यमांना कशासाठी हे जाहिरातबाजी करतायत हेच आम्हाला कळत नाहीये. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे तुमचा लढा हा एकत्रितपणे फक्त विजयासाठी आमचा आहे. लढा हा कायम तुम्हाला विजयसाठी आणि हं, या पुनर्वसन आणि आमच्या बॅकवॉटरच्या लोकांसाठी कायम राहील. हं, तिथं कुठलंही राजकारण आणि कुठलाही आम्ही भेदभाव करणार नाही. हं, कारण शेतकऱ्याला कुठलाही पक्ष नसतो आणि त्या हं, शेतकऱ्याचा लढा देत असताना आम्ही कायमस्वरूपी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार आहोत. हं, आणि पुढे देखील ह्याच्यातनं आम्हाला जर 4 तास आता लाईट जर मिळाली, यातनं वाढ नाही झाली, तर हं, निश्चितपणे पुन्हा एकदा आम्ही या भागातनं लढा उभा करू हं, आणि निश्चितपणे आम्ही हक्काची लाईट आमची हं, घेणारच आहोत. हं, त्याच्यामध्ये वेगवेगळी माध्यमं वापरू, हं, पण आम्ही हं, आमची जी हं, काय आमची लाईट आहे, हं, ती लाईट हं, पूर्ववत करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. हं. ओके. धन्यवाद आपण. धन्यवाद. काहीच ओके, नसायचं धन्यवाद. संवाद साधल्याबद्दल.